नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एका लॉंग व्हिडिओमध्ये। खूप दिवसापासून विचार करत होती की एक लॉंग व्हिडिओ बनवून अपलोड करायचा, पण होतच नव्हतं, शक्यच होत नव्हतं। कारण लॉंग व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत सुद्धा लागते आणि इतरांचे लॉंग व्हिडिओ बघितल्यानंतर मग वाटतं की खूप मेहनत घेतात प्रत्येक यूट्यूबवर जे चॅनल नवीन चालू करतात किंवा ज्यांनी आतापर्यंत ग्रो केलं आहे त्यांना खूप मेहनत करावी लागली असेल। जेव्हा आपण स्वतः व्हिडिओ शूट करतो ना तेव्हाच आपल्याला कळते की किती मेहनत घ्यावी लागते एका व्हिडिओ बनवण्यासाठी। तर हा माझा जो व्हिडिओ मी शूट केलाय संध्याकाळी 4 वाजेपासून हा ब्लॉग चालू झाला। तर संध्याकाळी 4 वाजेला मनू घरी आली आणि तिला मी झोपवलं। त्याच्यानंतर मग 5:30 वाजेला तिचे पप्पा आज स्कूलमधून आले होते। त्यानंतर मी मनूसाठी, मनूच्या पप्पांसाठी आणि माझ्यासाठी सुद्धा चहा बनवून घेतला, कारण मनूला चहा आणि बिस्किट खायचं होतं आज, कारण ती झोपायच्या अगोदर बिस्किट मागत होती, त्याच्यामुळे तिला सुद्धा मी चहा ठेवला होता। तर आज हा संध्याकाळी 4 ते संध्याकाळी माझं जे रुटीन असतं 4 वाजेपासून रात्री 8 वाजेपर्यंत ते रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर त्याच्यानंतर सकाळी धुतलेल्या कपड्यांच्या सुद्धा घड्या घालून घेतल्या। घड्या घातल्यानंतर लगेच कपडे सुद्धा व्यवस्थित जागेवर ठेवून दिले आणि सोबतच ना घड्या व्यवस्थित करून ठेवल्या, कारण उद्या सकाळी उठल्याबरोबर कपडे शोध नको व्हायला, त्याच्यामुळे आदल्या दिवशी सगळ्या कपड्यांच्या घड्या वगैरे करून व्यवस्थित ठेवून देते। आणि मनूच्या पप्पांना सुद्धा कपडे जागेवरच लागतात। त्याच्यानंतर मनूचं स्कूलचं युनिफॉर्म आणि तिच्या पप्पांच्या स्कूलच्या युनिफॉर्मला पण प्रेस करायची होती, म्हणून मग घरात दोरीवर सुकवलेले शर्ट सुद्धा काढून घेतले आणि नंतर मग मी घराला झाडू सुद्धा मारून घेतला। आणि आज देवपूजन होती, कारण आम्हाला पुन्हा सुतक झालेलं आहे, त्याच्यामुळे म्हटलं आपण स्वामी नामाचा जप करून घ्यायचा। आणि मग मी स्वामी महाराजांचा जप लिहून सुद्धा घेतला आणि जप केला। त्याच्यानंतर स्वयंपाकाची वेळ झाली आणि मग स्वयंपाकाला लागली। तर बघितलं तर की तेलच्या बरणीमध्ये तेलच नव्हतं, मग मी तेलचं पाऊच काढून घेतलं। आम्ही परिवार तेलाचं पाऊच आणतो आणि दर महिन्याला आम्ही पाऊचच आणतो, तर वेगळं तेल आणतो, कारण म्हणतात ना की आपल्या हेल्थसाठी वेगवेगळ्या प्रकारचे तेल खाणं खूप चांगलं असतं आणि आपल्या शरीरामध्ये एकच तेल नको यायला, त्याच्यामुळे। आणि बघा मनूचे पप्पा असे मध्ये येत होते आणि आता ते सुद्धा व्हिडिओमध्ये यायला लागलेत, कारण त्यांना माहिती आहे की मी आता काही व्हिडिओ बंद करणार नाही, तर मध्येच ते येऊन असे बोलत होते। त्याच्यानंतर मनू तिच्या पप्पांना काय करते काय माहिती, तिचे असे नवीन नाटकं चालू असतात। अभ्यास करायला सांगितलं का मग ती अशी नाटकं करते। तर आज स्वयंपाकामध्ये पिवळी खिचडीच बनवणार होती मी आणि माझ्यासाठी भाकर टाकून घेणार होती, कारण दिवसातून 2-3 वेळेस भाजी करायला अजिबात काहीच मिळत नाही आणि भाजीपाला असून सुद्धा मग टेन्शन येतं की दोघी वेळेस काय भाजी करायची, त्याच्यामुळे। आणि बघा एक गोष्ट सांगायची होती की मी आता मागेच एका व्हिडिओमध्ये बघितलं होती की आपल्या धारदार वस्तू ज्या असतात, कैची, चाकू वगैरे, तर त्या आपण अशा टांगून ठेवू नये, त्याच्यामुळे मग आपल्याकडे फर्निचर नाही, म्हणून मी हा ट्रे काढला आणि त्याच्यामध्ये चाकू, त्याच्यानंतर चमचा वगैरे सगळं मी तिथेच ठेवून देते। तर खिचडी टाकण्यासाठी मी दाट तांदूळ काढून घेतली होती आणि खिचडीचे तांदूळ मी निवडूनच ठेवले होते, पण तरी एकदा खिचडी टाकण्याच्या अगोदर मी पाकडून घेते, कारण अडी वगैरे जर पडलेली असेल तर ती निघून जाते, त्याच्यामुळे। आणि इकडे भाकर टाकायला घेतली। भाकर मी दादरची टाकणार होती, कारण मला बाजरीची भाकर आवडत नाही आणि त्याच्याने दादरची भाकर खाल्ल्यामुळे आपलं वजन सुद्धा कमी होतं। मग मी इकडे दादरची भाकर टाकून घेतली आणि मग संध्याकाळी आम्ही बसलो जेवणासाठी। तर जेवणासाठी आम्ही हॉलमध्येच बसतो, कारण तिकडे फॅनची हवा खूप छान लागते आणि त्याच्यानंतर टीव्ही बघत सुद्धा आपण जेवण करू शकतो। तर इकडे दादरची भाकर माझी बनवून झालेली आहे। दादरची भाकर बनवायला खूप आपल्याला वेळ लागतो, बऱ्याच वेळेस तिला तळे सुद्धा येतात, त्याच्यामुळे खूप सांभाळून भाकर बनवावी लागते। आणि भाकर ना खूप छान शिजते, मस्त असं खोल तवा घेतला का त्याच्यानंतर भाकर शिजल्यानंतर मी किचन ओटा सुद्धा क्लीन करून घेतला, कारण जेवण झाल्यानंतर फक्त भांडे वगैरे आवरून घ्यावे लागतात आणि मग आपल्याला झोपायला सुद्धा वेळ लागत नाही, उशीर होत नाही आणि मग आपण सकाळी लवकर उठावं लागतं, त्याच्यामुळेच मी सगळे कामं बरोबर आत्ताच करून घेते। किचन ओटा सुद्धा मी क्लीन करून घेतला आणि त्याच्यानंतर मग आम्ही पुढच्या हॉलमध्ये येऊन जेवायला बसलो। तर मला मनू आणि मनूचे पप्पा रोज मदत करतात वस्तू वगैरे घेऊन जाण्यासाठी। त्याच्यानंतर त्यांनी ताकाची पिशवी आणली, कारण त्यांना संध्याकाळी जेवणासोबत ताक सुद्धा आवडतं। आणि सध्या ना नंदुरबारमध्ये पावसाचा एक थेंबही नाहीये, सगळीकडे पाऊस येतोय, पण नंदुरबारमध्ये पाऊस आला नाहीये, त्याच्यामुळे ना असं वाटतं की नंदुरबारमध्ये पावसाने संपच पुकारलेला आहे का काय माहिती। म्हणूनच मग संध्याकाळी असं गरमी इतकी वाढली ना तर वाटतं की काहीतरी थंड घ्यायला, म्हणून मग आम्ही ताक आणतो आणि जेवणासोबत ताक घेतो। तर मला भाकरीसोबत सुद्धा किंवा चपातीसोबत सुद्धा ताक खायला आवडतं। तर मग त्याच्यानंतर मनूला आणि मनूच्या पप्पांना सुद्धा मी ताक ग्लासमध्ये ओतून दिलं प्यायला आणि नागलीचे पापड सुद्धा इकडे
भाजून घेतले आणि मग हॉलमध्ये जेवण करायला येऊन बसले. तर आजसाठी एवढंच. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, कारण फर्स्ट टाइम मी लॉंग व्हिडिओ हा डेली रुटीनचा शेअर करत आहे तुमच्यासोबत. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला